एखाद्या शब्दामध्ये ए यू आले तर त्याचा उच्चार अ असा करायचा. म्हणजे ए यू ही पण एक स्वर जोडीचा आहे, तर त्याचा उच्चार काय करायचा, अ असा करायचा. आता इथं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची का, इथं जे स्पेलिंग आहे बघा, CAUGHT, हो की नाही. आता इथं मध्ये GHT ज्याही स्पेलिंग मध्ये येतं हे लक्षात घ्या. बरेचदा असं होतं की स्पेलिंगची लेंथ बघूनच आपल्याला असं वाटतं की ते मला वाचता येणार आहे, पण म्हणूनच ही सिरीज मी सुरू केलेली आहे. तर काळजीपूर्वक ऐका, GHT आलं तर त्याचा उच्चार या ठिकाणी जी आणि एच ला पूर्णपणे इग्नोर करायचा. इग्नोर करायचा याचा अर्थ तो उच्चारायचा नाही, तो सायलेंट ठेवायचा आहे. त्याच्याऐवजी जो टी आहे तो तेवढा ट तेवढाच म्हणायचा आहे. जसं की आता इथं क आहे, हो की नाही. क ला ए यू लागला, ए यू चा उच्चार काय करायला सांगितलंय मी तुम्हाला, अ करायला सांगितलंय. मग इथं काय होणार आहे, ए यू लागल्यानंतर क ला क असं होणार आहे. आणि जी एच ला पूर्णपणे इग्नोर करायचं आणि इथला टी तेवढा म्हणायचा. काय म्हणणार, ट. मग काय होणार आहे, क ट. आता इथं सुद्धा बघा, इथं न, आता हे म्हणता येते तुम्हाला म्हणून, पण मी जरा व्यवस्थित सांगते बघा. इथं NAU आहे, मग इथं काय होणार आहे, याचा उच्चार न होणार आहे, हो की नाही. न झालं तर ते GH हा वगळायचा आहे किंवा ह्याला म्हणायचं नाही, हा सायलेंट ठेवायचा आहे. इथं ट म्हणायचंय फक्त, काय न ट. आणि वाय शेवटी आल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो, ई होतो, हे आपण शिकलोय. तर इथं ना नॉटी. आता इथं डॉक्टर मध्ये सुद्धा बघा, DAU. आता डॉ झालं, ट ट र, हा कॉज. समजलं. जेव्हा एखाद्या स्पेलिंग मध्ये एयू आले तर त्याचा उच्चार अ असा करायचा. आणि एखाद्या स्पेलिंग मध्ये जर GHT हे तिन्ही शब्द एकत्र आले असतील तर GH हा जो काही आहे तो सायलेंट ठेवायचा आणि टी चा उच्चार ट तेवढाच करायचा. लक्षात आलं.